सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ भवतु सब मंगलम्। असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय। ओम अत्तो दीपो भव। हे परमेश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. ओम. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, ह्या उदात्त भावनेने आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि जसं काल आपण बरंच काही डिस्कशन केलं, अनाउन्समेंट केल्या, आणि आजचा 91 डे आहे, 91वा दिवस. तर ह्या पद्धतीने मजल दर मजल करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि यात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्या जीवनामध्ये साकार होत आहेत. आणि आपण सर्वांनी याचा बेनिफिट किंवा फायदा घेणं फार आवश्यक आहे, की हे जीवन फार दुर्मिळ आहे, दुर्मिळ. म्हणजे इतकं दुर्मिळ, इतका अनमोल, की याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. कशाशीही तुलना होऊ शकत नाही. बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. रामायणातील हा तोच चौपाई म्हणतात याला. किंवा एक ओवी म्हणा. ह्याच ओवीने आपण ह्या प्रोग्रामची, ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. दररोज पहाटे उठल्यानंतर आपल्या जीवनातील त्या 10 वरदानांची आपल्याला यादी करायची आहे. 10 वरदानांची. तुम्ही कुठेही असा, जगात कुठेही काहीही कार्य करा, परंतु ही बेसिक गोष्ट कधीही विसरू नका, की आपल्यावर अनमोल कृपा, ब्लेसिंग झालेल्या आहेत. ऑलरेडी आपण कृपा पात्र आहोत. श्वास जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत परमेश्वर तुमच्यावर कृपा करीत आहे. या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्हाला दुःखी करू शकेल, तुम्ही स्वतः सोडलं तर. तुम्ही जोपर्यंत स्वतःला अलाउ करत नाही, जोपर्यंत स्वतःला आज्ञा देत नाही दुःखी होण्याची, तोपर्यंत तुम्हाला कोण दुःखी करेल? अशा व्यक्तीला कोण हरवू शकेल, जो जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी खेळत नाही, पण तो त्याचं कर्तव्य म्हणून जो कार्य करत आहे. अशा व्यक्तीचं जीवन, अशा व्यक्तीचं चरित्र पूर्णतः वेगळं आहे. आणि ह्याच गोष्टी आपण शिकत चाललेलो आहोत. आपल्या जीवनात आज आपण जर पाहिलं, तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त करायला हव्यात, परंतु आपण काही कारणास्तव त्या प्राप्त करू शकत नाहीत. किंवा आपण आपल्या त्या सगळ्या स्वतःचं खरं स्वरूप विसरलेलो आहोत, आणि त्यामुळे आपण ती गोष्ट प्राप्त करत नाही. आणि यासाठी काही साधू, काही संन्यासी, काही ऋषी, काही मुनी यांची आपल्या जीवनामध्ये अगदी मार्गदर्शक म्हणजे दीपस्तंभ म्हणून आपल्याला उपयोग होईल. त्यामध्येच स्वामी विवेकानंद एक महान विभूती किंवा महान संत होऊन गेलेले आहेत. आणि आज जर तुम्ही पाहिलं, तर खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांनी युवकांसाठी खूप मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शनपर त्यांच्यासाठी बऱ्याच ह्या गोष्टी करून दिलेल्या आहेत.
आज भारतात पाश्चात्य संस्कृती वणव्यासारखी पसरत आहे. अशांतीच्या आगीत हजारो नर-नारी होरपळून निघत आहे. तरुण पिढी भोगवादालाच जीवनाचे परम ध्येय समजून स्वतःला विनाशाच्या खाईत लुटून देत आहे. मानवी मूल्य जसं करुणा, प्रेम, दया, शांती, विवेक, अहिंसा, सत्य आणि पवित्रता, ज्याला प्युरिटी म्हणतो, हे सर्व हळू जीवनातून लोप पावत चाललेलं आहे. आणि कळत नकळत कुठेतरी आनंदाच्या शोधात, क्षणिक सुखाच्या शोधात हा तरुण भोगवादालाच किंवा व्यसनांनाच बळी पडत आहे. धनवान अधिक धनवान, गरीब अधिक गरीब. म्हणून या अज्ञान अंधकारातून बाहेर पडण्यासाठी आज सर्वार्थाने गरज आहे आपल्याला ह्या सनातन धर्म संस्कृतीची आणि पुन्हा एकदा अंतर्मुख होण्याची. ज्या साधू संन्याशांनी किंवा ऋषी मुनींनी, बोधींनी ही जी तत्व ह्या समाजाला शिकवलेली आहेत, ह्या तत्वांचा पुन्हा एकदा वापर करण्याची. यामध्ये महान म्हणजे असे सिद्ध होऊन गेलेले आहेत, की ज्यांनी ह्या प्रत्यक्ष ह्या गोष्टीवर कार्य करण्यासाठी त्यांचं जीवन समर्पित केलं. जीवन. फक्त ह्या एका गोष्टीसाठी. कुठल्या? की शाश्वत सुख आणि शांती प्राप्त करण्याचा राजमार्ग जर कुठला असेल, तर तो आहे अंतर्मुख होणे. अंतर्मुख होणे याच्यासारखा दुसरा साधा, सरळ, सोपा मार्ग नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आभार व्यक्त करून जर आपण आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी साकार करू शकत असू, तर हीच आहे फ्रिक्वेन्सी, हेच आहे तरंग. ह्या तरंगांना आपल्याला मॅच करायचं आहे. आपले तरंग उद्युक्त करायचे आहेत. या फ्रिक्वेन्सी, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. एनर्जी इज मेड अप ऑफ व्हायब्रेशन. तुम्ही असा किंवा मी असो, आपल्या सर्वांसाठी नियम समान आहेत. ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक 800 करोड व्यक्तींसाठी नियम समान आहेत. इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, पंथ, जिओग्राफिकल कंटेंट म्हणजे भौगोलिक परिस्थितीच्या अभावी सुद्धा किंवा भौगोलिक परिस्थिती कुठेही काहीही असली तरी प्रत्येक मनुष्य जो ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती एकाच गोष्टीच्या शोधात आहे आणि ते म्हणजे आनंद, पीस. जो व्यक्ती बाहेर जाऊन पुरुषार्थ करत आहे, तो पुरुषार्थ करण्यामागे त्याचा उद्देश काय आहे? सॅटिस्फॅक्शन, आनंद, शांती, ब्लिस. एखादी वस्तू, भौतिकवादी वस्तू, मटेरियलिस्टिक लाईफ, हे सर्व एखाद्या व्यक्तीला, पुरुषाला किंवा स्त्रीला, कुणालाही का हवं आहे? कारण त्याच्यातून दाखवून द्यायचं आहे आणि हाच आहे अहमपणा. अहमपणा चांगला आहे. अहमपणा वाईट नाहीये. अहमपणा आपल्याला दिशा देतो, मार्गदर्शन देतो. वेगवेगळी स्वरूप आहे त्याच्यात. चांगले आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु अहमपणा ही एक अशी गोष्ट आहे जी मनुष्याला कायम उद्युक्त करतो पुरुषार्थ करण्यासाठी. ज्याच्या जीवनातून म्हणजे अहमपणा थोडक्यात आशावादी. ज्याच्या जीवनातून आशा, होप संपलेला आहे, तो व्यक्ती कशासाठी पुरुषार्थ करेल? ज्याला उद्या किंवा पहाटे उठण्याचा पर्पज, उद्देश आहे, तोच आहे आशावादी. आणि काहीतरी जीवनाचे तत्व निश्चित केलेले आहे, तोच आहे आशावादी. आणि हे जे काही तत्व आहेत, हे माणसाला प्रद्युक्त करतात आणि हे करण्यामागे उद्देश मात्र एकच आहे, अंतिम ध्येय आनंद. आनंद प्राप्त करायचा आहे, तर प्रत्येक व्यक्तीला आपली ध्येय किंवा गोल सेट करणं फार गरजेचं आहे. अंतिम ध्येयाप्रती समर्पित जर असाल, तर तुम्हाला हे जीवन मार्गदर्शन करेल. जीवन तुमचं मार्गदर्शक बनेल आणि अनुभव हा असा शिक्षक आहे, जो पहिलं धडा देतो आणि नंतर शिकवतो. सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष
काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवातून सुद्धा शिकायच्या असतात आणि काही गोष्टी प्रत्यक्ष स्वतः अनुभूती करण्याची गरज आहे. जीवनामध्ये आपण जे पण काही करत आहोत याचा प्रत्यक्ष इनडायरेक्टली अल्टिमेट उद्देश आणि गोल एवढाच आहे आनंद. पण आनंद प्राप्त करण्यासाठी हा जो एवढा लाँग टर्म किंवा मोठा रस्ता ओलांडून जाण्याची आवश्यकता नाहीये. यासाठी ऑलरेडी हा न्यूरो पाथवे म्हणतात याला. म्हणजे अ, ही जी वाट आहे, ही वाट भगवंताने, साधू संतांनी, कुणीही ज्याच्या हृदयात सहृदय अंतःकरण असेल, प्रेम करुणा असेल, त्या प्रत्येक सिद्धांनी हे ऑलरेडी पाथ फॉरवर्ड करून दिलेला आहे. आणि जर थोडक्यात अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, तर प्राण शरीर यंत्र जे आहे त्यामध्ये प्राण हा सर्वोत्तम आणि प्राण हा राजा आहे आणि बाकी सर्व इंद्रिय याची प्रजा आहेत. प्राणांचा आयाम प्राणांना पुष्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यामध्ये प्राणायाम ही एक प्रथम आवश्यक गोष्ट आहे. प्राणायाम. योग म्हणजे काय? जुळणे. योग म्हणजे काही ठराविक व्यायाम प्रकार नव्हे. योग म्हणजे खऱ्या अर्थाने अंतर्मुख होणे, स्वतःला जोडणे, स्वतःशी निगडीत होणे. यालाच योग म्हणतात खऱ्या अर्थाने. परंतु आज आपण अ, योगासन, आसन वेगळी गोष्ट आहे आणि आसनांचा उपयोग काय? की ज्यामध्ये तुमचं अधिष्ठान म्हणतात त्याला भगवान बुद्ध. ज्या आसनांचा उपयोग करून तुम्ही अंतर्मुख होऊ शकाल, त्याला म्हणायचं योग आसन. आणि प्राणांची पुष्टी करण्यासाठी प्राणांवर विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि याचा अल्टिमेट डायरेक्ट कनेक्शन आनंदाशी आहे. ज्या स्वतःहून आनंद लहरी किंवा आनंदाची अनुभूती प्रत्यक्ष येत जाते ना, त्यावेळी समजायचं की कुठेतरी आपण कनेक्ट होत चाललेलो आहोत, अंतर्मुख होत चाललेलो आहोत. तर भारताची ही गौरवशाली परंपरा अ, व्यक्त करण्यासाठी खूप छान एक कविता म्हणावी लागेल, पोयम म्हणावी लागेल किंवा एक खूप छान व्हिडिओ काल मी पाहत होतो. अ, आमच्या ग्रुपमध्ये नाईक सरांनी किंवा व्हॉलंटियर्स जे आहेत त्यांनी हे शेअर केलं होतं सर्वांसाठी. मी इथं प्रेझेंटही करेन. परंतु दररोज स्वतःच अवलोकन करणं फार गरजेचं आहे. अल्टिमेट गोल इज ब्लिस, हॅपीनेस, पीस, शांती, आनंद याच्या शोधामध्ये आपण सर्वजण आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पुरुष, स्त्री ह्या शोधात आहे. परंतु काहींना मार्ग मिळेल, काहींना मार्ग मिळत नाही. आणि त्यांना फार मोठा फेरा घ्यावा लागतो. आणि त्यानंतर कुठे लक्षात येतं, ज्याच्या शोधात मी होतो, ते तर माझ्या जवळच होतं. मृग नाभी कुंडल बसे, मृग ढूंढे वनमाय, ऐसे घट घट ब्रह्म हे दुनिया जानत नाही. जो कस्तुरी मृग त्या सुगंधाने जंगलात सैर वैर धावत राहतो, पळत राहतो, का तर सुगंध येतोय म्हणून. ही एक कथा आहे किंवा प्रूव्हन फॅक्ट पण असेल. कस्तुरी मृग ह्या नावाने, की कस्तुरी ही नाभीमध्ये आहे, परंतु त्याचा सुगंध येत असल्या कारणाने त्या सुगंधाच्या शोधामध्ये हा मृग पूर्ण जंगलात विचरण करतो. परंतु अल्टिमेटली किंवा इनडायरेक्टली किंवा सरते शेवटी ही कस्तुरी कुठे आहे? ही कस्तुरी आपल्याच नाभीमध्ये आहे. ज्या आनंदाच्या आणि सुखाच्या शोधामध्ये तुम्ही फिरत आहात ना, ते सुख सुद्धा तुमच्याच अंतरंगात आहे. आणि हेच अ, माझे गुरुदेव किंवा श्री प्रेम रावतजी हे पूर्ण विश्वामध्ये हे सांगतात. त्याचा प्रचार करतात. टाइमलेस टुडे. टाइमलेस टुडे ही एक वेबसाईट आहे. त्यांची वेबसाईट टाइमलेस टुडे. पाहिजे तर मी स्क्रीनवर शेअर करीन. टाइमलेस टुडे ही वेबसाईट प्रत्येकाने
सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचा कुठलाही चार्जेस नाही. भगवंताने ह्या पूर्ण विश्वामध्ये ज्या अति आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या फ्री दिलेल्या आहेत. परंतु काही गोष्टींवर मनुष्याने टॅग लावला आणि त्याची प्राइस ठरवली. परंतु ऑक्सिजन फ्री आहे. तुम्हाला पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर ऑक्सिजनचा म्हणजे ओझोन जो थर आहे ना सर्वात पवित्र किंवा प्युअर ऑक्सिजन तो आता ह्या क्षणात मिळतो. हा ब्रह्ममुहूर्तावर. ऑक्सिजन फ्री आहे. म्हणजे हवा फ्री आहे बेसिकली. पाणी फ्री आहे. परंतु त्या पाण्यावर सुद्धा आता काही टॅक्सेस लावलेले आहेत आणि भोजन, अन्न. पृथ्वीमधून ज्या पण गोष्टी उगवतात, पृथ्वी किंवा हे भगवंताने बनवलेलं स्वयंपाकघर किचन. भगवंताचं किचन म्हणजे ही पृथ्वी माता. इथे काहीही टाका, अंकुरित होईल आणि कारण याच्यात लाईफ फोर्स एनर्जी आहे. याच्यात जीवन आहे. जे मी तुम्हाला काल प्लांट बेस्ड फूड सांगितलं, की ज्यामध्ये जीवनी शक्ती आहे. जीवनी. प्लांट बेस्ड फूड म्हणजेच जीवनी शक्ती असलेलं पदार्थ हे जर तुम्ही ग्रहण करायला सुरुवात केलीत आणि हे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. आजपर्यंत भगवंताने कधीही कुणाकडूनही ₹1 सुद्धा घेतला नाही, हे पदार्थ उगवण्यासाठी. तुम्ही मूठभर मूग जरी टाकले, तरी त्या कुंडीमध्ये म्हणजे शेतात तर उत्पन्न होईलच, परंतु कुंडीमध्ये किंवा छोट्याशा फ्लॉवर गमला ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये जरी सुद्धा हे टाकलं, तरी सुद्धा त्याच्यातून ते अंकुरित होऊन उगवायला सुरुवात होईल. बरोबर? याच्यासाठी निसर्ग किंवा ब्रह्मांड, युनिव्हर्स पैसे घेत नाहीत. परंतु जो व्यक्ती ह्या कृती करतो, तो मात्र त्याच्यावर टॅग लावतो. जो उगवतो त्याच्यापर्यंत कदाचित ते किती पोहोचतं हे सुद्धा माहिती नाही. परंतु मधली जी सिस्टीम आहे, ह्या सगळ्या सिस्टीमने डिस्ट्रिब्यूट होत ज्या अति आवश्यक गोष्टी आहेत त्या फ्री आहेत. मनुष्याला जे आवश्यक आहे ते. परंतु 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यात एक आहे इच्छा, दुसरी आहे गरज, नीड. नीड अँड वॉन्ट. विश, इच्छा. इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. इच्छा म्हणजे असं मडकं आहे ज्याला खाली छिद्र आहे आणि त्यामध्ये तुम्ही किती पाणी टाकणार? तुम्ही पूर्ण सरोवर जरी त्यात टाकलं, पूर्ण नदी जरी त्यात ओतली, तरी तो मडकं कधीही भरणार नाही. कारण तो भरूच शकत नाही. हा मनाचा एक साधा सरळ सिंपल रूल आहे. परंतु ह्याच वेळेस दुसरी एक गोष्ट आपल्याकडे आहे, त्याला हृदय म्हणतात. हृदय मात्र फुलफिल होऊ शकतं. हृदय मात्र आनंदी होऊ शकतं. हृदय मात्र सॅटिस्फाईड होऊ शकतं. आणि हृदयाला सॅटिस्फाईड करण्यासाठी काय करावं लागेल? आभार, ग्रॅटिट्यूड, दृष्टी बदलावी लागेल. ऑलरेडी माझ्याकडे मला काय काय प्राप्त झालेलं आहे, याच्यासाठी मी परमेश्वराचा आभारी, कृतज्ञता व्यक्त केली आहे का? यालाच अ, शुक्रिया पण म्हणतात. यालाच शुक्राना पण म्हणतात. वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या गोष्टी. यालाच ग्रॅटिट्यूड पण म्हणतात. यालाच आभार प्रकट करणं पण म्हणतात. आणि हीच ब्रह्मांडाची एक छोटीशी चावी आहे. दररोज 10 वरदानांची यादी करणं आवश्यक आहे. त्यानंतर रात्री झोपताना दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी, घटना यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी आहेत त्यांच्यावर ब्लेसिंग, आशीर्वाद देणं गरजेचं आहे अंतर्मनातून. तुम्हाला प्रत्यक्ष ह्या जगाचं भलं करता आलं नाही, काही हरकत नाही. परंतु अंतर्मनाने कमीत कमी ह्या जगाचं, लोकांचं, समाजाचं कल्याण व्हावं एवढी अंतर्मनात भावना जरी निर्माण केली तरी त्याचे सुद्धा फळ आहेत. त्याच्याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. फक्त ह्या एका गोष्टीमुळे. यालाच सद्भावना म्हणतात, अनकंडिशनल लव्ह म्हणतात, ग्रॅटिट्यूड म्हणतात, प्रेम म्हणतात खऱ्या अर्थाने. प्रेमाविषयी मी बरंच काही बोललेलो आहे. आज आपण ज्याला प्रेम समजत आहोत, प्रेम हा फार मोठा उच्च विभूषित शब्द आहे. परंतु याचा अपभ्रंश
झालेला आहे. काही कारणास्तव, काही लोकांच्या मेंटॅलिटीमुळे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट, कारण त्यांना त्यांचा बिझनेस रन करायचा आहे म्हणून. तर खरं प्रेम आणि ह्या विश्वाचं मंगल आणि कल्याण ही एकच उदात्त भावना सुद्धा तुमचे 50% सायकोसोमॅटिक डिसीज आजारांना नष्ट करून टाकेल. ही एकच गोष्ट. कारण त्यावेळेस कुणाचंही मन किंवा विचार करण्याची ही जी पद्धत आहे ना, ही हाय फ्रिक्वेन्सी आहे. हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? उच्च तरंग आहेत हे. आणि ह्या उच्च तरंगांमध्ये कधीही आजारपण, दुःख, दारिद्र्य राहू शकत नाही. आपल्याला फक्त आता हा सायंटिफिक प्रयोग फक्त शारीरिक लेव्हलला केलेला आहे, की विचारांमध्ये बदल घडवून म्हणजे ज्याला सायकियाट्रिक्स म्हणता येईल किंवा क्वांटम फिजिक्स म्हणता येईल. त्यामध्ये हा प्रयोग करून झालेला आहे, की त्याच इव्हन खेळाडूंना फक्त इमॅजिन करायला लावलं. इमॅजिनेशन कल्पना करायला लावली आणि ती सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मांसपेशी ज्या होतात यांच्यामध्ये तेच बदल पाहण्यात आले जे ग्राउंडवर फिजिकल लेव्हलला होतात. जे बदल ग्राउंडवर होतात ना, तसेच बदल फक्त विचारांनी त्यांच्या शरीरामध्ये त्या तंतूंमध्ये अणुरेणू पेशी आणि कणांमध्ये तेच बदल जाणवायला लागले. फक्त त्या व्यक्तीने काय केलंय, डोळे बंद करून इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन आणि ते म्युझिक किंवा तेच सिच्युएशन निर्माण केलं. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती अंतर्मुख झाला आणि त्याने कल्पना करायला सुरुवात केली, तो त्या ग्राउंडवर, त्या रेस कोर्सवर जॉगिंग करतोय, रनिंग करतोय, 100 मीटर धावतोय आणि ते धावत असताना शरीरामध्ये तेच बदल व्हायला सुरुवात झाली. हार्टबीट वाढायला सुरुवात झाली. का? कारण ब्रेनला, माइंडला ह्या गोष्टी कळत नाही. काय कळत नाही? की तुम्ही खरंच पळताय का फक्त विचार करताय? सबकॉन्शियस माइंडचा एकच रूल आहे. जसं तुम्ही त्याला कन्व्हिन्स कराल, त्या पद्धतीने तो कार्य करायला सुरुवात करतो. ओके. याच्यावर पण आपण बोललेलो आहोत. डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण करूया आणि फार डिटेलमध्ये बोलूया. अ, आपला आता ॲक्चुअल प्रोग्राम 1 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. परंतु आम्हाला खंड नाही करायचा. 90 दिवस आपले पूर्ण झालेले आहेत. 1 तारखेपासून आपण पुन्हा याच्यात स्टार्ट करणार आहोत. आणि समहाऊ हे डिस्कशनच असं आहे, की एकदा सुरू झालं, की काही ना काहीतरी याच्यामध्ये ॲडिशन होत जातं. अ, तरी पण आपण आता प्रार्थना करूया. त्यानंतर कम्युनिकेशन किंवा डिस्कशन ज्या काही चर्चा आपल्याला करायच्या आहेत, त्याच्याविषयी पण बोलू. त्यापूर्वी मला एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे आणि हा पण खूप छान व्हिडिओ आहे. म्हणजे प्रेरणा देणारा आहे आणि याच्याने सुद्धा जीवनामध्ये चांगला बदल घडेल. थोडक्यात भारताची गौरवशाली परंपरा यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. ओके, जस्ट अ मिनिट. आणि यानंतर जर काही तुमचे प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही फीडबॅक असेल, तर आज आणि उद्या आपण या 2 दिवसात याच्यावर चर्चा करूया. 30-31 म्हणजे मला वाटतं अजून 2 दिवस आहेत. आजचा धरून 3 दिवस. तर त्याच्यावर आपण डिस्कशन करू. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन फार छान व्हिडिओ आहे हा. हृदयस्पर्शी किंवा पाहता क्षणी मला सुद्धा हे जाणवलं. ओके. आणि प्रत्येक तरुणाने ऐकावा असाच आहे.
ज्योति कलश शिव शंकर वाला डमरू है। जिन पर गिरधर नागर नाचे हम वो मीरा के घुंघरू हैं। हम मानसरोवर का पानी हम कश्मीर की केसर हैं। हम रामेश्वर द्वारिकापुरी हम राम सेतु के पत्थर हैं। हम शंकर से विस्पाई हैं, सागर मंथन के अमृत हैं। हम कल्प वृक्ष हम नागमणि हम कामधेनु है रावत हैं। जिसमें श्री कृष्ण नहाते थे हम वो यमुना का पानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं। हम आर्यभट्ट की संताने हम शून्य बताने वाले हैं। हम आयुर्वेद और योगा का ज्ञान सिखाने वाले हैं। हम आदि शक्ति हम आदि गुरु हम आदि शंकराचार्य हैं। जिनसे सारी सृष्टि जन्मी उस ब्रह्मा की चिनगारी है। हम वेद पुराणों के ज्ञाता हम अक्षर के आराधक हैं। हम ज्योतिष विद खगोल ज्ञानी हम तंत्र मंत्र के साधक हैं। हम महावीर के अनुयायी गौतम गांधी का दर्शन है। हम अर्जुन का गांडीव और माधव का चक्र सुदर्शन है। हम कला पुजारी उत्सव धर्मी होली और दिवाली हैं। जो देवों के सर पर चढ़ती हम वो पूजा की थाली हैं। हम हरिश्चंद्र है श्री दधीची है कर्ण सरी के दानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं। हम इतिहासों के पन्ने हैं भूगोल बनाने वाले हैं। हम श्वेत कबूतर नेहरू के जनगण मन गाने वाले हैं। 1618 भाषाएं बोलियां साथ में रखते हैं। हम 6 धर्मों 6 ऋतुओं की डोलियां साथ में रखते हैं। हम हिंदू सिंधु घाटी वाली पातियां साथ में रखते हैं। 29 राज्यों में 6400 जातियां साथ में रखते हैं। हम 1.25 अरब मिलकर एक स्वर में जनगण मन को गाते हैं। हम उत्तर से दक्षिण तक अमर तिरंगे को फहराते हैं। हम रेत समंदर पर्वत झरने नदियां हैं कालिंदी हैं। जन जन से राष्ट्र संघ तक गूंज रही वो पावन हिंदी है। हम इस धरती का कोई नूर सतरंगी चूनर धानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। अरविंद घोष की वाणी है हम तुलसी का दिग्दर्शन है। अब्दुल कलाम की दृष्टि है ऐश्वर्या का आकर्षण है। हम करुणा मदर टेरेसा की इंदिरा गांधी की शक्ति है। लक्ष्मीबाई का साहस है मीराबाई की भक्ति है। हम रामदेव से योगी हैं धोनी सी धूम मचाते हैं। सनसनी सानिया मिर्जा की तेंदुलकर बनकर छाते हैं। हमसे ही सुनीता विलियम है जो अंतरिक्ष से आई है। बॉबी जिंदल ने अमेरिका जा करके धूम मचाई है। सबके अधरों को चूम रही जो वो कान्हा की वंशी हैं। सारी दुनिया को जीत रहे हैं हम वो भारतवंशी हैं। हम टाटा बिरला की पूंजी लक्ष्मी मित्तल अंबानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। हम रामकृष्ण और महावीर नानक की पूजा करते हैं। शिरडी वाले साईं बाबा हम सबकी झोली भरते हैं। हम सिद्धि विनायक तिरुपति संकट मोचन भोग लगाते हैं। हम पीर अली ख्वाजा बाबा में भी लोबान जलाते हैं। हम रामचरित मानस भारत में 24 घंटे गाते हैं। काशी मथुरा वैष्णो देवी से अमरनाथ तक जाते हैं। हमको गुरुद्वारा दिख जाए तो मत्था खुद दिख जाता है। गिरजाघर की घंटी का स्वर मन प्राणों को महकाता है। हम शांति कुंज हम शक्ति पुंज हम शांति निकेतन वाले हैं। हम भारत के सारे धर्मों के पंथों के रखवाले हैं। हम आर्य पुत्र माँ के सुपुत्र संगम तीर्थ का पानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। राज हमारा मस्तक है सागर ने चरण पखारे हैं। आस्था हमारी मंदिर मस्जिद गिरजा घर गुरुद्वारे हैं। हम गणपति का वंदन करके हर काम सफल कर देते हैं। हम काटे अंगूठा गुरुदेव के चरणों में धर देते हैं। हम शब्द ब्रह्म वाले सर्वे भवन्तु सुखिना को गाते हैं। सरवन कुमार वन माता पिता की कांवड़ लेकर जाते हैं। हम सत्य अहिंसा से मानवता को महकाने वाले हैं। हम त्याग तपस्या से धरती को स्वर्ग बनाने वाले हैं। रुद्राक्ष गाय गंगा गीता गायत्री पूजा करते हैं। कदमों में अंबर रखते हैं चुल्लू में सागर भरते हैं। हम योगी
त्यागी, वेद पुराणों के ज्ञानी विज्ञानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है। कबीरा की साकी जैसे खुशरो की अमर रुबाई है, हम मीरो गालिब की गजलें रस खान चंद वरदाई हैं, हम सूरदास तुलसी मीरा, हम दिनकर पंत निराला है, भूषण केशव मतिराम जायसी बच्चन की मधुशाला है, बन प्रेमचंद गोदान लिखा, माधव का गीता ज्ञान लिखा, बन रामचरित मानस हमने मानवता का वरदान लिखा, जब वक्त पड़ा अनुबंध बने, महके मन से मकरंद बने, हम विद्यापति की पदावली रस अलंकार और छंद बने, ओशोजन में टैगोर बने, भक्ति रस का आनंद बने, एकात्म जगह अध्यात्म जगा कर हमी विवेकानंद बने, हम इस कलयुग के तीर्थ हैं, साधु संतों की बानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, घर के बाहर है नीम खड़ी, आंगन में तुलसी माता है, हम साथ धर्म वाले पुरखों से भी जन्मों का नाता है, बरगद की पूजा होती है, हम पीपल को जल देते हैं, हम दरवाजे आए फकीर को भी मीठे फल देते हैं, अपनी माताएं बहनें सर पर पल्लू रख कर चलती हैं, गर वक्त पड़े तो जौहर में लाखों पद्मिनियां जलती हैं, हम जन्म जहाँ ले लेते उस माटी को चंदन कहते हैं, हम प्यार भरे कच्चे धागे को रक्षा बंधन कहते हैं, हम घर पर आए अतिथि का मन से अभिनंदन करते हैं, हम बड़े बुजुर्गों के चरणों को छूकर वंदन करते हैं, हम चार धाम के पुण्य और ऋषि मुनियों के वरदानी हैं, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, हम वीर शिवा के वंशज हैं, राणा की चौड़ी छाती है, हम टीपू की तलवारें हैं, तात्या टोपे के नाती हैं, हम बंदा बैरागी हाड़ी रानी की कथा सुनाते हैं, हम रंग बसंती वाला चोला शाम सवेरे गाते हैं, जिस देश की नारी भी पुरुषों से आगे कदम बढ़ाती है, लक्ष्मी बाई बच्चा लेकर अंग्रेजों से लड़ जाती है, मंगल पांडे तनहा सेना में क्रांति शुरू कर देता है, ऊधम सिंह लंदन जाकर टायर से बदला ले लेता है, सावरकर काले पानी पर एक नई कथा लिख जाते हैं, अब्दुल हमीद पेंटागन तोपों के आगे बिछ जाते हैं, हम युद्ध भूमि के पौरुष हैं, कतरा कतरा सेनानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, हम पर संकट आते हैं तो शिव शंकर तांडव करते हैं, बजता है पांचजन्य अर्जुन लेकर गांधी वो उतरते हैं, चोटी चाणक्य बाद लेते प्रत्यंचा राम चढ़ाते हैं, देवता खड़े होकर क्रोधित हो हर हर गंगे गाते हैं, धरती को थामे शेषनाग भी करवट लेने लगते हैं, यमराज मृत्यु का वाहन लेकर आगे बढ़ने लगते हैं, बूटी लाने वाले हनुमत का पौरुष जगने लगता है, सागर गर्जन करता धरती का धीरज डिगने लगता है, कलकत्ते वाली काली माँ भी रणचंडी बन जाती है, पल भर में दुश्मन के नरमुंडों की मंडी बन जाती है, हम भूगोलों के रक्षक हैं, इतिहासों के वरदानी हैं, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं, हम सीना ठोक के कहते हैं, आवाज लगा कर कहते हैं, हाथों में गीता रामायण कुरान उठाकर कहते हैं, जो चली आ रही सदियों से वो अनमोल कहानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी है, दुनिया में सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी, सबसे सच्चे सबसे अच्छे हिंदुस्तानी हैं। भारत माता की, भारत माता की, भारत। हृदयस्पर्शी हे अशी कविता आहे की ज्याच्याने प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने गर्वच होईल आणि हे ऐकताना सुद्धा त्या इमोशन्स म्हणजे आणि आपण याच्यावर खूप काम पण केलेलं आहे. इमोशन, भावना, ज्या वेळेस भावना सुचारू पद्धतीने जागरूक होतील ना त्यावेळेस अशक्य ही काही राहणार नाही. आणि हीच गोष्ट प्रत्येक भारतीयाने किंवा प्रत्येक मनुष्याने याचं स्मरण ठेवलं पाहिजे. ह्याच भूमीमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेलेले आहेत. याच भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले आहेत. याच भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले होऊन गेलेले आहेत. ज्यामुळे आज प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक विद्यार्थिनीला शिकण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ह्याच भूमीमध्ये महान थोर क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. ज्यांनी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा न करता या भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी एक उद्यम किंवा साहस केलं. चाफेकर बंधू ह्याच चिंचवडमध्ये होऊन गेलेले आहेत. इतके जवळ आहोत आपण यांच्या. आणि ह्याच भूमीमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव होऊन गेलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या DNA मध्ये, रक्तांच्या त्या कणांमध्ये ह्याच सगळ्या स्फूर्तिदायक भावना आणि महान बनण्याची ही क्षमता लपलेली आहे. पण काही कारणास्तव अज्ञानापोटी आपण त्याच्यापासून काय आहोत? अ, अनभिज्ञ ज्याला म्हणता येईल ना, की स्वतः डोळ्यांसमोर हात ठेवून अंधार अंधार ओरडत आहोत. फक्त हात दूर करण्याची गोष्ट आहे. एवढं जरी केलं आणि काही गोष्टी जर फॉलो केल्या, तर जीवनामध्ये महान बदल घडू शकतात. महान बदल घडायला लागतात. परंतु आतली ती दिव्य ज्योती ना, ती प्रज्वलित करावी लागेल खऱ्या अर्थाने. आणि म्हणून यालाच बायोग्राफी, जीवनचरित्र म्हणतात. महान व्यक्तींचे जीवनचरित्र जो वाचायला सुरुवात करतो ना, तर त्याच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये किंवा ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो, सायकॅट्रिक्स म्हणतो, क्वांटम फिजिक्स म्हणतो, त्यामध्ये ह्याच गोष्टी रन व्हायला सुरुवात होतात. पुन्हा एकदा पुन्हा एकदा ती दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा जागृत होते. आणि ह्या जागृत करण्यासाठी काही प्रोसेस आहेत, काही विधी आहेत. त्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. काही कारणास्तव जरा असं YouTubeचं माझं मेंबरशिप थोडे डिले झालेले. ती मला पुन्हा जागृत करावी लागेल. ओके. आता आपण प्रार्थना करूया. प्रार्थना केल्यानंतर अजून एक मला काही व्हिडिओ सेशन तुमच्या बरोबर शेअर करायचे आहेत. आणि हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शांती, आनंद, प्रेम हा आपल्या हृदयात आहे. हृदयापासून सुरू होतो आणि हृदयापर्यंत पोहोचतो. तर या संदर्भात एक व्हिडिओ अजून आपण पाहूया आणि त्यानंतर आपली पैशांची प्रार्थना सुरू करूया. ओके, मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतोय. 10 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. जिसने हाथ दिया वो छोड़ दे, बात अलग है, जिम्मेवारी की बात हो रही है यहाँ। जिसने हाथ दिया वो अपना हाथ ऊपर कर ले, वो बात अलग है, पर जिसका हाथ जो डूब रहा है उसने जो हाथ पकड़ा है, अगर वो छोड़ दे तो बात अलग है। तो बात अलग है। उसको छोड़ना नहीं चाहिए, एक बार पकड़ ले, छोड़ना नहीं चाहिए, क्योंकि वो छोड़ देगा तो उसके लिए और कोई इलाज नहीं। सब संत महात्माओं ने यही कहा है बार बार, सतगुरु बहिया पकड़ो मोरी, मेरी बाह को पकड़ो, मैं अपना हाथ आपको दे रहा हूं। ये नहीं है मेरे को बचाना है तो जबरदस्ती मेरे हाथ को यहां से अलग करो।
नहीं बचेगा कोई। हाथ पीछे कर लिया, मुझे बचाना है, लाओ मेरा हाथ। कोई नहीं आएगा बचाने के लिए। एक चुटकुला आता है, एक आदमी था, पहाड़ी पे चढ़ रहा था, वो पैर फिसला उसका, गिरने लगा, वो नीचे गिरने लगा। इतने में उसको एक टहनी मिल गई, उस टहनी को उसने पकड़ लिया। नीचे देखता है तो बहुत गहरी खाई। तो वो ऊपर देख के चिल्लाता है, हे भगवान मेरे को बचा लो। ऊपर से आवाज आती है कि मैं तेरे को बचाने के लिए तैयार हूं, पर एक बात है कि तेरे को यह साबित करना पड़ेगा कि तू बचना चाहता है, इसलिए इस टहनी को छोड़ दे। तो ऊपर से आवाज आई, टहनी को छोड़ दे। आदमी देखता है नीचे की तरफ, मैं टहनी को छोड़ दूंगा तो गिर जाऊंगा। तो फिर आवाज लगाता है, हे भगवान मेरे को बचा ले। फिर ऊपर से आवाज आती है, अगर तू बचना ही चाहता है तो पहले मेरे को ये सबूत दे और ये टहनी को छोड़ दे। तो फिर देखता है नीचे की तरफ, ये तो बड़ा मुश्किल होगा। फिर ऊपर की तरफ देखता है, आवाज लगाता है, कोई और है ऊपर? समझे ना? ये तो वही वाली बात हो गई कि मैं तो नहीं दूंगा अपना हाथ। तो गुरु महाराज जी कहते हैं कि अगर तू बचना चाहता है, मैं बचाने के लिए तैयार हूं, हाथ दे। बस हाथ देने की जरूरत। गुरु महाराज जी नहीं कहेंगे तू टहनी छोड़ दे। अगर गुरु महाराज जी ये कहने लगे, जिस दिन गुरु महाराज स्क्रीनवर जर तुम्ही काही करत असाल ना, तर त्यामुळे या व्हिडिओवर पण सुद्धा त्या लाईन येतील. म्हणून एकदा तुम्ही कनेक्ट झालात तर त्या स्क्रीनला पुन्हा हात फिरवू नका. पुन्हा एकदा शेअर करतो. ये कहने लगे तू टहनी छोड़ दे, उस दिन गुरु महाराज जी के पास कोई नहीं आएगा। लोग कहते हैं गुरु महाराज जी इम्तिहान ले रहे हैं। जिस दिन गुरु महाराज जी इम्तिहान लेने लगेंगे, उस दिन एक आदमी भी पास नहीं होगा। क्यों? मैं सचमुच में कहता हूं, मनुष्य ले तो रहा है अपना इम्तिहान अपने आप, और नाम लगाता है, भगवान का नाम लगाता है, गुरु महाराज जी के, गुरु महाराज जी इम्तिहान ले रहे हैं। याद रखो, जिसने सिर्फ ये पूछा अभ्यास करेगा, तुमने कहा हाँ, उन्होंने कहा ले गया। ये क्या इम्तिहान हुआ भाई? जिसका इतना बड़ा हृदय है, वो क्या इम्तिहान लेगा? अगर वो इम्तिहान तुमको इम्तिहान के प्रश्न भी दे रहे तो खुद ही उत्तर दे देगा। कहां इम्तिहान? कैसा इम्तिहान? ये इम्तिहान की बात नहीं है। ये इम्तिहान की बात नहीं है। ये बात है इस जीवन को सफल बनाने। इसलिए तुम मेरे पास आए। इसलिए नहीं आए थे तुम मेरे पास कि बहुत बड़ी ऑर्गेनाइजेशन बनी हुई है। इसलिए कोई ऑर्गेनाइजेशन के नाम पे, कोई कार्यालय के नाम पे नहीं आता है मेरे पास। मेरे पास लोग आते हैं तो ज्ञान लेने के लिए आते हैं। इसलिए हे श्री प्रेम रावतजी आणि हे सुद्धा ज्ञान देतात. ह्या ज्ञान म्हणजेच काय, की अशा 4 क्रिया ज्यांचा अभ्यास करून मनुष्य अंतर्मुख होतो, स्वतःशी कनेक्ट होतो. या 4 क्रिया यांनाच ज्योतिर्ब्रह्म म्हणतो आपण, शब्द ब्रह्म म्हणतो, किंवा अमृत ब्रह्म आणि नाद ब्रह्म. हे 4 गोष्टी आहेत आणि फार डिटेलमध्ये, डेप्थमध्ये जाऊन ह्या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता आपण फक्त इंट्रोडक्टरी सेशन पाहतोय.
जसजसं तुम्ही अंतर्मुख होत जाल तसं तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या ज्ञानाचं दिव्य दृष्टीचं वर्णन भगवद्गीतेत केलेलं आहे, ती दिव्य दृष्टी म्हणजेच हे ज्ञान आहे, आत्मज्ञान. जी राजविद्या याचं मी कितीतरी वेळा डिस्कशन किंवा चर्चा केली होती. ती राजविद्या म्हणजेच स्वतःचं ज्ञान. स्वतःला जाणण्याची विद्या म्हणजे राजविद्या. बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहे. परंतु काय स्वतःचं ज्ञान आहे? मी कोण आहे? आणि मी काय करू शकतो? ह्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला आहे का? आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी काही विधी आणि काही प्रोसेस आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. तत्वदर्शी महापुरुषांना ज्यावेळेस आपण शरण जाऊ त्यावेळेस ह्या गोष्टी प्राप्त होतात. ओके, आता आपण प्रार्थना करूया. सर्वांनी हात जोडून पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत ठेवून मनोशरीर यंत्राकडून ह्या ब्रह्मांडाला आपल्याला काही संकेत द्यायचे आहेत. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेह संबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुख समाधानासाठी आणि कल्याणासाठी अति आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो तो माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे, संपूर्णतः पात्र आहे. पैसा ही एक ऊर्जा शक्ती आहे. पैसा ही एक एनर्जी आहे. अन्न, वस्त्र, निवारा तत्सम पैसा ही तितकाच आवश्यक आहे. परंतु त्यासाठी आधी स्वतः आपल्या अंतर्मनात आपली जी छबी प्रतिमा आहे ती उजागर करणे आवश्यक आहे. आणि जेवढी तुमची आंतरिक छबी प्रतिमा असेल तितक्या प्रमाणात तुम्हाला ह्या गोष्टी प्राप्त होतील. पैसा माझा मित्र आहे आणि रोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. ही कृतज्ञता, हे आभार व्यक्त करत राहणं फार गरजेचं आहे. पैशांसाठी वेगवेगळी देवी देवता आहेत का? कारण ती कृतज्ञता आणि आभार व्यक्त करून सबकॉन्शियस माइंड अंतर्मनाला तो संदेश प्राप्त व्हावा म्हणून. आणि जो काही पैसा किंवा धनसंपत्ती आपल्याला अर्जित करायची आहे ही स्वकष्टाची आणि प्रामाणिकपणेची नीतिमत्तेने आणि आशीर्वादाचीच असायला हवी. अनीतीने कुणाचा तळतळाट किंवा शापित धनसंपत्ती काहीही उपयोगाची नाही. त्याला अलक्ष्मी असे म्हणतात. आणि जर अलक्ष्मी घरात येत असेल तर ती हॉस्पिटलमध्ये, वाईट व्यसनांमध्ये किंवा संकटांमध्येच खर्च होईल. म्हणून नेहमी पुरुषार्थ करा, परंतु आशीर्वादाचीच धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत आणि ज्यासाठी मी तयार आहे. ही प्रार्थना दिवसभरातून 15 वेळेस म्हणणं आवश्यक आहे. आणि याच्याने सबकॉन्शियस माइंड मध्ये तरंग बदलायला सुरुवात होईल. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या वास्तुदेवतेला, त्या वास्तूला ते मंदिर आहे, त्याचं कृतज्ञता आभार व्यक्त करणं आवश्यक आहे. वास्तुदेवो दया सिंधू प्रणत क्लेश नाशय सुखम देहि धनम देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम आरोग्यम देहि सर्वदा. ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रीम 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 मूलयेन.
ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षाम देहि च पार्वती. ओम श्रीमात्रे नमः. ओम दुर्गायै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम सांद्रकरुणायै नमः. ओम अनुग्रहदायै नमः. ओम भगवते नमः. ओम पापनाशिने नमः. ओम अंबिकायै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीला जी खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आहे, जी खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी आहे आणि ती त्या घरातील चैतन्य आहे, त्या देवीला हे मंत्रोच्चार समर्पित आहे. ज्या कुणा व्यक्तीच्या कानावर सुद्धा हे मंत्र पडतील त्याच्या अंतर्मनात एक नवीन चैतन्य, नव चैतन्य निर्माण होईल. तरंग बदलायला, व्हायब्रेशन बदलायला सुरुवात होईल. खूप खूप धन्यवाद. ओम. ओके. आता पुन्हा एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतो, ज्यामध्ये आपण प्रार्थना करूया. मेडिटेशन खऱ्या अर्थाने अंतर्मुख होण्याची ही जी साधना आहे आणि याच्याने सुद्धा ऑल टुगेदर खूप छान एक्सपिरियन्स जीवनामध्ये येईल. आणि ही दिव्य साधना, दिव्य मंत्र आहेत किंवा सेल्फ हिलिंग सेंटेन्सेस आहेत जे आपल्याला म्हणायचे आहेत. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. मला माफ करा, मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे आणि माझं आपल्यावर अत्यंत प्रेम आहे. तुम्हाला या गोष्टी ॲज अ विद्यार्थी स्टुडंट, एक विद्येचं अर्जन करणारा विद्यार्थी म्हणून शिकायच्या आहेत आणि मला टाइम बिंग थोड्या वेळासाठी आपला शिक्षक, प्रशिक्षक किंवा कोच म्हणून स्वीकार करायचा आहे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये ह्या सकारात्मक फ्रिक्वेन्सी निर्माण व्हायला मदत होईल आणि याचा त्वरित त्वरित लाभ आहे, त्वरित बेनिफिट आहे. ओके. तिचे डोळ्यांचं स्मरण करा आणि त्या डोळ्यांमध्ये वात्सल्य, प्रेम आणि करुणा यांचं दर्शन घ्या. आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पहा आणि आईला उद्देशून म्हणा, आई, मला माफ कर. मी तुझी माफी मागतो. मला माफ कर. मी तुला दुखवलं. मी तुझी तुलना केली. छोट्या छोट्या गोष्टींवरून कदाचित मी तुझी तुलना करत असेल. त्यासाठी मला क्षमा कर. मला माफ कर. मी तुला वेळ दिला नाही, पुरेसा वेळ नाही देऊ शकलो, त्यासाठी सुद्धा मला क्षमा कर. परंतु तू मात्र मला भरभरून वेळ दिला, त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे. आई, मला क्षमा कर. मी क्षमा प्रार्थी आहे. आई, मला क्षमा कर. मी तुला समजू शकलो नाही, त्यासाठी मला क्षमा कर. मी तुझा अनादर केला, आदर केला नाही, त्यासाठी मला क्षमा कर. आणि मी तुझ्यावर प्रेम केलं नाही, त्यासाठी मला क्षमा. आई म्हणजे काय? आई म्हणजे गुरु, आई कल्पतरू. या विश्वामध्ये पूर्ण त्यागाची मूर्ती जर काही असेल तर ती आई आहे. घरामध्ये आपण आई नावाचा एक व्यक्ती आहे एवढंच गृहीत धरतो, जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मुलांच्या, लेकरांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी कार्यरत असते. परंतु आपण विसरतो त्या आईला सुद्धा काळीज आहे आणि ती सुद्धा एक व्यक्ती आहे. तिलाही वेदना होतात, तरी सुद्धा त्या असंख्य वेदनांना सहन करून ती उभी राहते. आणि कदाचित अशाच आईंची मी काही अवस्था पाहिलेली आहे. ज्यावेळेस मी घरोघरी जाऊन हेल्थ काउन्सिलिंग करतो, त्यावेळेस मला दिसतं हीच ती आहे घरातली माऊली आणि करती स्त्री, जिला आज जिचं या सर्व स्ट्रेस, ताण तणावाचं रूपांतरण तिच्या सांधेदुखीमध्ये झालेलं आहे, तिच्या पोटाच्या विकारांमध्ये झाले. तिला सुद्धा नानाविध आजारांनी जखडलेलं आहे. का?
कारण ती फक्त कर्तव्य करत राहिली, त्याग करत राहिली, स्वतःकडे लक्ष नाही दिलं. सर्वप्रथम उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्याला जी आवश्यकता होती ती ते पूर्ण करत राहिले. आणि त्या आईला त्याचा मोबदला पण कधी नाही मिळाला. तर याच्या बदलीत तुम्ही एखादा नोकर ठेवला असता, त्या नोकराला सुद्धा तुम्हाला पगार द्यावा लागला असता. परंतु ही एक अशी स्त्री आहे की विना मोबदला, ना तिला सॅलरी, ना तिला काही मोबदला, नाही पीएफ, नाही काही फॅसिलिटी, नाही काही इन्सेंटिव्ह, काहीही नाही. तरी सुद्धा ती अविरत कार्य करत राहते. आणि बऱ्याच ठिकाणी मी अशा सुद्धा गृहिणी पाहिल्या आहेत की ज्यांच्याकडे खर्चण्यासाठी इतपत सुद्धा पैसे नसतात, परंतु जेमतेम काटकसर करत त्या आपल्या संसाराचा राहट गाडगा ढकलत राहतात. एवढे कष्ट उपसून सुद्धा, शारीरिक मानसिक, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मुलांप्रती विशेष प्रेम आणि आदर किंवा एक कळवळा असतो त्यांना. त्या आईचं स्मरण करा. आणि आई, तुझ्या अनंत उपकारांसाठी मी तुझा खूप खूप आभारी आहे. तुझ्या या प्रेमाची मला कधी जाणीव झाली नव्हती, परंतु आज मला तुझ्या ह्या उपकारांची जाणीव होत आहे. अनमोल जन्म हा दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आणि खरंच आपण त्या प्रेमाला, त्या उपकारांना उतराई नाही होऊ शकत. आईचं सर्वप्रथम ऋण आहे. आईचं स्मरण करा. 9 महिने 9 दिवस पोटात ठेवल्यानंतर आणि त्याच अवघड परिस्थितीमध्ये सर्व कार्य पूर्ण करत असताना अनंत प्रसूती, प्रसव पीडा, वेदना सहन करून ज्यावेळेस बाळाला जन्म देतो त्यावेळेस तिचा पुनर्जन्म होतो. इतक्या अनंत वेदना सहन करून सुद्धा, परंतु ती जर एखादा शब्द बोलली तरी त्या मुलांना दुःख होतं किंवा ते नाराज होतात किंवा त्यांना राग येतो. अरे, परंतु जिने एवढं सर्व तुमच्यासाठी केलं आहे, तिच्या हृदयाची कधी तुम्ही जाणीव केली का? आणि त्या आईचं स्मरण करून आज तिला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. आई, मी तुला पूर्वी कधीही म्हणालो नाही, परंतु आज मी प्रथम पहिल्यांदा तुला म्हणतोय, आय लव्ह यू आई. आई, माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. आणि आईचं स्मरण करा, आईचा सहवास अनुभव. आई म्हणजे ती दिव्य शक्ती आहे. आई म्हणजे चंद्र, आई म्हणजे शीतलता. नवग्रहातील एक प्रमुख ग्रह चंद्र, जो मनाचा कारक आहे, तो आईच्या रूपाने वास करतोय. आणि हे आईचं प्रेम इतकं अद्भुत आहे की तुम्ही कितीही काहीही शब्द किंवा वेडवाकड जरी बोलला असतात, फक्त 2 शब्द प्रेमाचे बोला, त्वरित आईचं हृदय परिवर्तन होईल आणि त्याच्यातून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. त्या आईचं स्मरण. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्या आईचं स्मरण करा आणि तिच्या प्रती आभार व्यक्त करा. एक दीर्घ श्वास घ्या. आपल्या वडिलांचं स्मरण करा, बाबांचं स्मरण करा. त्यांच्या डोळ्यांमध्ये तुमच्या प्रती असलेला अभिमान, प्राऊड फिलिंग यांचा अनुभव करा. आणि वडिलांचं स्मरण करून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहून त्यांच्या प्रती आभार व्यक्त करा. लक्षात ठेवा, आभाराची ही दिव्य ऊर्जा शक्ती आहे, जी मनुष्य शरीरामध्ये त्याला प्रेरणा देते, त्याचं भाग्य परिवर्तन करते. फक्त आभार व्यक्त करून वडिलांचं स्मरण करा आणि त्यांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, मला माफ करा बाबा, मी तुम्हाला दुखवलं, मी तुमची तुलना केली, मी सतत तुमची तुलना इतरांबरोबर करीत राहिलो. तुम्ही माझ्यासाठी काय केलं, आमच्यासाठी काय केलं असं बोलत राहिलो, त्यासाठी
मला माफ करा. मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकलो, त्यासाठी मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा. मी क्षमा प्रार्थी आहे. मी तुम्हाला समजू नाही शकलो किंवा मी तुमचा अनादर केला, वारंवार अनादर केला, त्यासाठी मला क्षमा करा. आणि मी तुमच्यावर कधीही प्रेम केलं नाही, त्यासाठी मला क्षमा करा. वडील म्हणजे अशी व्यक्ती जसं चंदनाप्रमाणे झिजावं, तसं ह्या कुटुंबासाठी ते कायम झिजत राहिले. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली, उदरभरण पोषण निर्वाहनाची जबाबदारी घेतली. ते म्हणजे वडील. वडिलांचं स्मरण करा. वडील होते म्हणून सगळी खेळणी आपली होती. वडील होते म्हणून आपण त्यांच्या समोर वेगवेगळ्या डिमांड करत होतो. वडिलांचं अस्तित्व फार महत्वाचं आहे. वडिलांची उपस्थिती ह्या कुटुंबासाठी फार महत्वाची आहे. ज्या घरात वडील आहे त्या घरात कोणाचीही कुदृष्टी जात नाही. वडील म्हणजे त्या घराचा सर्वार्थाने खरा आधार आहे. वडील म्हणजे सूर्य, वडील म्हणजे तेज. आणि वडिलांची कृपादृष्टी प्राप्त करा. शेतामध्ये काबाड कष्ट करून 8 तास, 12 तास, 16 तास, कारखान्यामध्ये, वर्कशॉप मध्ये किंवा ऑटो रिक्षा ड्रायव्हर किंवा सिक्युरिटी, कुठल्याही अवस्थेमध्ये असताना, नोकरी व्यवसायात असताना वडिलांनी मात्र पाठीवर हात ठेवून नेहमी एकच गोष्ट सांगितली, तू शिकत राहा, तू खूप शिक, तुला मी काहीही कमी पडू देणार नाही. पोटाला चटके देऊन, पोटाला चिमटा घेऊन ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आणि प्रत्येक व्यक्ती जो आज मोठा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, CA आहे किंवा एक सफल व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरत आहे, परंतु हे विसरू नका, सुरुवातीचे ते 15 वर्ष तुम्ही आश्रित होता, तुम्ही कुणावर तरी अवलंबून होतात, आणि ते म्हणजे वडिलांसमान असलेले आई आणि वडील. परमेश्वरांसमान असलेले आई आणि वडील. परमेश्वराचा प्रत्यक्ष वास म्हणजे आई, परमेश्वराचा प्रत्यक्ष वास म्हणजे वडील. म्हणजे त्यांची ती ऊर्जा शक्ती आणि खरं प्रेम लहान मुलांप्रती, स्वतःच्या मुलांप्रती जे विशेष प्रेम आहे, ही दिव्य ऊर्जा शक्ती. त्यांचं स्मरण करा, त्या उगमस्थानाचं स्मरण करा, आणि खरं तीर्थ त्यांच्याच चरणांशी आहे, त्यांचं स्मरण करा. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. वडिलांचं स्मरण करून त्यांना प्रथम म्हणा की आजपर्यंत मी तुम्हाला कधीही म्हणालो नाही, परंतु आज मी माझ्या हृदयापासून तुम्हाला म्हणतोय की आय लव्ह यू बाबा, माझं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. या भावना फक्त व्यक्त केल्याने सुद्धा तुमचे 80% आजार, प्रॉब्लेम, अडचणी दूर होतील. परंतु त्या हृदयाच्या शक्तीला विकसित करा. हृदयांमध्ये ते ब्लॉकेज जे निर्माण झालेले आहेत त्यांना दाबून ठेवू नका, त्यांचा विकास करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. संसारामध्ये जो पण तुमचा रोल आहे, पती किंवा पत्नी, तर आपल्या त्या जीवन साथीला आठवा. सर्वप्रथम पत्नीचं स्मरण करा, आणि त्या पत्नीचं स्मरण करून तिचा चेहरा आठवा, तिची डोळे आठवा. त्या डोळ्यांमध्ये ज्या अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, जी स्वप्न तिने पाहिलेली आहेत, त्यांना आठवा. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आठवा, आणि थोड्या वेळासाठी मनन चिंतन करा. जी लहान मुलगी, लहानाची मोठी 20 वर्षांपासून ज्या घरामध्ये झाली, ज्या आई वडिलांच्या कडेवर खेळली, आणि ज्या आई वडिलांनी जिला सर्व काही पुरवलं, तिच्यावर अत्यंत प्रेम केलं, उत्कंठ प्रेम केलं, तिच्या सर्व लाड पूर्ण केले, तिचे सर्व हट्ट पूर्ण केले, आणि वडिलांसाठी जी परी होती, राजकुमारी होती, आणि आईच्या हृदयाचं जी लेकरू होते, त्या मुलीला, ज्या लहान भावंडांमध्ये ती मुलगी लहानाची मोठी झाली, त्या सर्वांना सोडून, परिचितांना सोडून, ज्यांच्यामध्ये 20 वर्षाचा प्रदीर्घ काळ तिने घालवला, त्या सर्वांना सोडून सकाळ संध्याकाळ जी ज्यांच्यामध्ये वास करत होती किंवा निवास करत होती, अशा घराला सोडून, अशा व्यक्तींना सोडून
तिला नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे. तुमच्याशी विवाह करून तुमच्या घरी आल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी परिचितांमधून अपरिचितांमध्ये जे परिचयाचे व्यक्ती होते आणि ज्यांच्याकडे हट्ट पूर्ण होत होते अशा लोकांना सोडून ज्यावेळेस विवाह करून ती पतीच्या घरी येते आणि तिथं तिचे कोण पुरवणार हट्ट आणि कोण ऐकणार. जर ती काही बोलायचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा समोरच्या व्यक्तींना त्या कुटुंबातील इतरांना असं वाटतं की ही काहीतरी वेगळं बोलते. अशा मनस्थितीमध्ये तिच्या जीवनात एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल घडत आहे तरी सुद्धा ती हसत हसत स्वीकार करते. तिचं स्मरण करा आणि तिच्या प्रती विशेष आदर व्यक्त करा. कारण मुलाला लग्न होऊन मुलीकडे नाही जावं लागेल, पण मुलीला मात्र तिचं पूर्ण जीवन बदलावं लागतं. दुसऱ्याचा अंगणातला हा वृक्ष अपरूट करून मुळासहित अपरूट करून तुम्ही तुमच्या अंगणात लावला आणि त्या वृक्षावर तुमच्या संसाराच्या वेली फळे फुले उमलणार आहेत आणि उमलतात. त्या वृक्षाची किती काळजी घ्यायला हवी हे मनन चिंतन करा, विशेष आदर व्यक्त करा. आणि कन्यादान म्हणून जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे हा तुमचा हक्क नाही, परंतु कुणीतरी तुम्हाला दान म्हणून ती व्यक्ती दिलेली आहे, कन्यादान. आणि हेच आहेत 16 संस्कार, त्यातील विवाह संस्कार. आज ती कुणाची तरी कन्या आहे, परंतु उद्या तुमच्या सुद्धा कन्येला असंच तुम्हाला कन्यादान करावं लागेल. तर तिच्या प्रती किती आदर व्यक्त करायला हवा त्याचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जिने तुमच्या संसाराची जबाबदारी घेतलेली आहे तिच्या प्रती आभार व्यक्त करा. आणि जिने संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींच्या उदरभरणाची जबाबदारी स्वीकारली आहे त्या अन्नपूर्णेला नमस्कार करा. आणि घरातील करती स्त्री जर सुखी असेल त्या घरात लक्ष्मीची भगवतीची विशेष कृपा दृष्टी आहे. खरी गृहलक्ष्मी त्या घरातील करती स्त्री आहे, तिच्या प्रती विशेष आदर व्यक्त करा. छोट्या गोष्टींचा मोठा इशू करू नका. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथांमध्ये सुद्धा भगवतीचे जे वर्णन केलेलं आहे त्यात एक वर्णन आहे, पत्नीं मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद. सर्व कुळाचा उद्धार करण्यासाठी पत्नी स्वरूपात ही तिचाच एक अवतार आहे. या पवित्र भावनेने विचार करा, तिचा स्वीकार करा आणि तिला उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. रावण आणि श्रीराम यांच्यातील विशेष फरक हाच होता. प्रकांड पंडित, सगळ्या वेदांचा ज्ञाता असलेला रावण फक्त परस्त्रीसाठी किंवा तिच्यामध्ये भगवतीचं दर्शन करू शकला नाही म्हणून त्याचं पतन झालं. आणि भगवान श्रीराम ज्यांनी परस्त्रीला नेहमी त्याची सावली जरी पडली तरी ते दूर व्हायचे, हात जोडून नतमस्तक व्हायचे. मंदोदरी समोर सुद्धा जे हात जोडून उभे राहिले आणि ते म्हणाले, माता तुम्ही इथं का आलात? आणि त्यावेळेस मंदोदरी त्यांना उच्चारून म्हणाली होती की मला पाहायचं होतं एवढा मोठा रावण 14 लोकांचा विजयी, पण तो एका साधारण मनुष्याच्या हाती त्याचा पराभव कसं काय होऊ शकतो, परंतु मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. परस्त्रीची अपेक्षा ठेवणारा माझा पती रावण आणि परस्त्रीची सावली सुद्धा अंगावर पडल्यावर हात जोडून उभे राहणारे तुम्ही, हाच सर्वात मोठा फरक. म्हणून स्त्रीचं जे स्वरूप आहे हे पवित्र स्वरूप आहे, त्याला नेहमी उद्देशून प्रणाम करा, हृदयापासून आदर करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते आणि त्याचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपल्या पतीचं स्मरण करा. घरातील हा करता व्यक्ती हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. 8 तास, 12 तास, 16 तास, प्रसंगी आठवडाभर घराच्या बाहेर राहणार किंवा बिझनेस साठी, व्यापारासाठी ज्याने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे, त्याच्या प्रती सुद्धा विशेष आदर व्यक्त करा. कारण या संसारामध्ये, या जगामध्ये ही वेगवेगळी स्वरूपे आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे रूप आहेत. जी परिस्थिती, जे प्रसंग त्या व्यक्तीवर येईल ते त्याला निभवावं लागतं. तर त्याचं स्मरण करा आणि त्याच्या प्रती विशेष आदर, आभार व्यक्त करा. दिवसभर कष्ट करून आल्यानंतर दिवसभराचा शीण घालवण्यासाठी ज्याच्या हृदयाला फक्त शांती हवी म्हणून व्यक्ती आपल्या कुटुंबाकडे, आपल्या घराकडे परत येतो, त्यावेळेस त्याच्या हृदयाला ती थोडी शांती प्राप्त होईल अशी व्यवस्था करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. घरातील वृद्ध, आई वडील, आजी आजोबा, सासू सासरे यांच्या प्रती विशेष प्रेम आणि आदर व्यक्त करा. जे आश्रित आहे त्यांच्यासाठी विशेष कर्तव्य आहे प्रत्येक स्त्री पुरुषाचं. आश्रितांवर विशेष प्रेम आणि करुणा ठेवा. सेवा करण्याचं काय फळ मिळेल असं विचारण्यापेक्षा सेवा करायला मिळालेली आहे हेच सर्वात मोठं फळ आहे. दान दिल्याने धन्य होतो दान देणारा. जिथे कुठे तुम्हाला योगदान देता येईल चांगल्या कार्यासाठी तिथे योगदान द्या. दान दिल्याने माणसाची खऱ्या अर्थाने, व्यक्तीची खऱ्या अर्थाने प्रगती होते. आणि तुम्ही जितकंही कमवाल याच्याने फक्त गुजरान होईल, प्रगती नाही होणार. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्या व्यक्तीने तुमचा तिरस्कार, द्वेष किंवा अपमान केलेला आहे त्या व्यक्तीचं स्मरण करा आणि त्याला उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मला माफ कर, मला क्षमा कर. मी तुला सर्वार्थाने दोषी धरलं या कार्यासाठी, या घटनेसाठी, परंतु आज मला कळालं मी सुद्धा तितकाच दोषी आहे आणि तू फक्त निमित्त मात्र होतास. तू नसता तर दुसरं कोणीतरी आलं असतं, परंतु मी मात्र निमित्त जो कोणी आहे त्यालाच मूळ कारण समजत. हीच माझ्या दुःखाची कारण होती. माझ्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे माझे संचित कर्म. मी तुला माझ्या हृदयातून मुक्त करतो, क्षमा करतो. तुझं कल्याण हो, तुझं मंगल हो. तुलाही मुलं आहेत, तुझाही संसार आहे आणि तुझ्यावर पण कोणीतरी आश्रित आहे हे मी जाणतो आणि तुझ्या मंगलाची कामना करून तुला माझ्या हृदयातून मुक्त करतो. आता मी तुझं स्मरण नाही करणार. आता मी माझी पूर्ण ऊर्जा शक्ती माझ्या जीवनाच्या उत्थानासाठी वापरेल आणि मी ईश्वराचा आभारी आहे. हा प्रसंग जो माझ्या जीवनामध्ये घडला याच्यासाठी मी ईश्वराचा आभारी आहे. जो धडा मला याच्यातून शिकायला मिळाला त्यासाठी मी ईश्वराचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. स्वतःच स्मरण करा, स्वतःला पहा. या जगामध्ये जर तुम्हाला सर्वात जास्त कोणी क्रिटिसाइज आणि दुःखी बनवलं असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. तुमची ती महान स्वप्न, आकांक्षा, ज्या काही इच्छा होत्या ह्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या हृदयातून नेहमी तुमचा अंतरात्मा तुम्हाला म्हणत होता की तू हे करू शकतो, तुझ्या आतमध्ये ती क्षमता आहे, परंतु दरवेळेस तुम्ही त्याला डावललं, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तरी सुद्धा तो अंतरात्मा तुम्हाला मदत करत आहे, तुम्हाला साथ देत आहे. त्यासाठी त्याच्या प्रती आभार व्यक्त करा आणि त्याची माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, मला माफ कर, मला क्षमा कर. स्वतःचं नाव उच्चारून स्वतःची क्षमा मागा आणि विशेष आभारी आहे असंही व्यक्त करा. कारण या मनुष्य शरीरामुळे तुम्हाला या ब्रह्मांडात, ह्या युनिव्हर्स मध्ये अस्तित्व तुमचं निर्माण झालं
आणि स्वतःला उद्देशून म्हणा, कोणी तुझ्यावर प्रेम करो किंवा न करो, इट डझंट मॅटर हू लव्स यू ऑर नॉट, बट हिअर इन आफ्टर आय विल लव्ह यू फॉर एव्हर. त्याचं स्मरण करा आणि स्वतःचा स्पर्श अनुभवा. याच प्रेमासाठी तुम्ही आसुसलेले होतात, याचं स्मरण करा. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आता हे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पेनिट्रेट झालेलं आहे, तुमच्या अंतर्मनात हे उतरलेलं. दररोज सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 108 वेळा या वाक्यांचा पुनरुच्चार करा. हे हीलिंग सेंटेन्सेस आहेत आणि जीवनामध्ये महान परिवर्तन निर्माण करण्यासाठी यांचं फार मोठं योगदान आहे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. स्वतःला 5 सेकंदाचा तुमच्या आतील दिव्य शक्तीला स्मरण करा, प्रणाम करा. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. हात एकमेकांवर रब करा, चेहऱ्याला मसाज करा. ही दिव्य ऊर्जा शक्ती आहे, जे तुमचं तेज वाढवेल. आणि दोन्ही तळहात डोळ्यांवर ठेवून हळूहळू डोळे उघडा. ओके, इथे आपलं मेडिटेशन पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या ज्या काही फिलिंग्ज असतील, त्या फिलिंग्ज, ह्या भावना, ह्या तुम्हाला मार्गदर्शन करते. ओके, आता थोड्या वेळासाठी जर कुणाला काही चर्चा किंवा शेअरिंग करायचं असेल तर आपण चर्चा किंवा डिस्कशन करू शकतो. आणि ह्या त्याच गोष्टी आहेत ज्या पुनरावृत्ती करणं आवश्यक आहे. मेडिटेशन म्हणा, ध्यान म्हणा, साधना म्हणा, काही डेली रिच्युअल्स आहेत हे. कुणाला काही शेअरिंग करायचं आहे का? हा, जय गुरुदेव सर. गुड मॉर्निंग सर, जय गुरुदेव. तर आज